इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठ्यांच्याकडून 1818 साली। याच वर्षी पुण्याच्या शनिवारवाड्यावर बाळाजीपंत नातू नावाच्या एका स्वकीयानेच इंग्रजांचा युनियन जॅक हा झेंडा फडकवला। त्यानंतर पुढे जवळजवळ 129 वर्ष पुण्याच्या शनिवारवाड्यावर इंग्रजांचं हे निशाण फडकत राहिलं। पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात ही गोष्ट सलत होती, पण त्यावर कुणाकडेही काही उपाय नव्हता। अखेर 15 ऑगस्ट 1947 ला जवळजवळ 150 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर भारत स्वतंत्र झाला। त्यावेळी पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर रात्री 12 वाजता 15 ऑगस्टला अथांग जनसागर जमला होता। त्या जनसागरासमोर सातारच्या प्रतिसरकारचे प्रमुख क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा दिल्या आणि 129 वर्षे शनिवारवाड्यावर फडकणारा तो युनियन जॅक काढून त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवला। यावेळी समोर जमलेल्या हजारो लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू भरले होते। हा क्षण पाहण्यासाठी त्यांनी कितीतरी वर्ष वाट पाहिली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या मार्गाने लढा देऊन क्रांतिसिंह नाना पाटलांनी सातारचा हा संपूर्ण भाग भारताच्या अगोदरच 4 वर्षे स्वतंत्र केला होता। त्याच क्रांतिसिंहांच्या हातून, त्याच महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या हातून हा भारताचा झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम पार पडणं हा महाराष्ट्रानं नियतीशी केलेला एक करार होता।